नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. आता तुम्हाला आपण जुना जे मार्केट आहे धावणीच्या म्हशी धुळे बाजारातील त्या तुम्हाला दाखवतो आहे. आजची तारीख आहे 17 फेब्रुवारी. तर आज तुम्हाला आपण मोठ्या मोठ्या म्हशी दाखवणार आहोत. जाफराबादी जातीच्या जे व्यापारी आपल्याला किंमत वगैरे सांगतील त्यांचे तुम्हाला आपण म्हशी वगैरे दाखवणार आहोत. सर्व टोटल जे एवढं इथं धावणीच्या म्हशी ते तुम्हाला आपण दाखवणार आहोत. कुठल्याही एका व्यापाऱ्याचे दाखवणार नाही. पूर्ण बाजारात तुम्हाला छोट्या लहान छोट्या म्हशी 2-2 लाख किमतीपर्यंतचे तुम्हाला म्हशी वगैरे आपण दाखवणार आहोत. तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण तुम्हाला इथं फक्त म्हशी दाखवत असतो. तुम्हाला पटलं त्या व्यापाऱ्याकडून खरेदी करा. मी काही सांगत नाही की हाच व्यापाऱ्याकडून खरेदी करा. तुम्हाला तिथं पटलं तिथं तुम्ही खरेदी वगैरे करू शकता. ही अनस शेट यांची दावानी. तर इथं पण तुम्हाला कायम मोठ्या म्हशी पाहायला भेटतील. कारण आता अनस शेटला आपण किमती सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. पूछा तुमने पूछा पर बहुत बोल रहे हैं तो बोलेंगे तो सही गिर वैसे अभी कच्चा है 8 दिन का पुणे लेके जाएगा जब तक बैठ गया जन गया नहीं मेरा गारंटी है पूरा तक पुणे कौन सी जगह लेके जाओगे धोने का तो पहुंच जाएगी गाड़ी थोड़ी इतना लंबा थोड़ी है ये भी पूछा तुमने जनी हुई है तर बघा जनेली है इसको चलो 8 लीटर चालू अभी 8 लिटर चालू एक टाइम का. शिरसाट साहेब काय हो रे तुमचं इच्छी क्वाली घे भैया. बरोबर संजय गाडी पेलेले बरोबर संजय गाडी पेलेले ऐसा आहे का. शेतात पाडी छेदात पाडी संजय गाडी पेलेले ठीक है ऐसा है क्या. अरे वाह. दांत में 6 दांत में 6 ये 4 दिन की बनी हुई ये है 4 दिन की जनीन. मनोज भाई अपने पास क्या क्या कीमत की भैंस मिलती है. अपने पास मिलेगी 1.5 से ऊपर 2.5 लाख तक 1.5 से ऊपर ही मिलती. 1.5 के ऊपर बड़ी भैंस रहती है अपने तो पास. 2.5 लाख इनको दिया भी 5 लाख 11 का जोड़ा जोड़ा दिया क्या. हाँ भीड़ वाले को दीड वाले को इधर आ. ये लिया उन्होंने एक घेतलेली का. 3 लिया उन्होंने 3 लिया आहे का. ये पहली बता रहा दूसरी बता रहा तुमको तीसरी बताऊंगा तर बघा मित्रांनो ही एक घेतलेली आहे. ती एक घेतलेली 2 आणि अजून अशी 3 म्हशी त्यांनी घेतलेल्या आहेत. 3 किती मध्ये घेतल्या. ये 5 लाख 11 में एक जोड़ा लिया हां और 2,22,000 में एक लिया 2,22,000 में एक ही बेचली उन्होंने. हाँ, ये बरोबर 5 लाख 11,000 का जोड़ा बरोबर. लिया तर बघा मित्रांनो अशा मोठ्या मोठ्या म्हशी आहेत तिथं. अनस भाई अपना कॉन्टॅक्ट नंबर बोलो. अपना कॉन्टैक्ट नंबर 7020 हाँ. 95 78 79 बरोबर. क्वालिटी के बेस मिळते आपल्या पास. एकदम भारी सही बड़ी आएगी तर बघा मित्रांनो ती जी 2 ला दिलेली ये बड़ी ती तुम्हाला आपण आता सांगतो. ती म्हैस कोणती 2ची. तर 2ची दिली असेल 2 लाख घेतली का. किती कमी ला 2,22,000 ला घेतली का. तर बघा मित्रांनो ही जी म्हैस आहे ही 2 ला घेतलेली आहे. बीडची शेतकरी. बीड सिटीचे आहे का तुम्ही. बीड जिल्हा अंबाजोगाई बीड जिल्हामध्ये आहे का. बरोबर. काय आपला दुधाचा व्यवसाय आहे का. बरोबर. तर बघा मित्रांनो 2,11,000 ला ही म्हैस घेतलेली. आता तेच सांगते आपल्याला. ये तीसरी वाली हे तिसरी वाली. दूध होली असना अरे वाह. कितना दूध देगी भैया ये. ये इनकी गारंटी दिया मैंने इनको 10 लीटर की टाइम 10 की गारंटी दी है. 3 भैंस की गारंटी 60 लीटर की दिया मैंने. तीनों भैंस की 60 लीटर की. 60 60 लीटर. 60 बोले तो बरोबर 10 60 लीटर एक टाइम का 10 लीटर. हाँ. तर बघा मित्रांनो एकदम मोठ्या म्हशी जबरदस्त. साइज कितना भैंस का बहुत बड़ी साइज है ना भैंस की. एक नंबर. हे बघा ही दुसरी धावानी. ही धावण दाखवतो तुम्हाला. हे बघा सर्व धावणीच्या म्हशी मोठ्या मोठ्या. हे बघा जाफराबादी जाती. ओनली जाफराबादी जाती मिळेल तुम्हाला इथं. गुजरात काठियावाड भावनगर आपलं जुनागड अमरेली या साईडच्या सर्व म्हशी असतात. हे बघा या सर्व झालेल्या आहे का म्हशी. एक गाभण आहे फक्त. बरोबर 2 गाभण आहे. यांना दूध किती आहे म्हशींना. हिला 6 लिटर चालू आहे हिला 5 हिला 5 हिला 6 लिटर आहे. 6 5 5 6 6 लिटरचे 2 6 लिटर 2 6 लिटरचे आहे. बाकीचे 5 5 लिटरचे आहे.
एका टायमाला 5-5, 6-6 लिटरची आहे का? बरोबर. तर बघा मित्रांनो, म्हशी बघा तुम्ही 5-5, 6-6 लिटरच्या म्हशी आहे. आणि यांची किमती कशा आहे भाऊ? आता याची 1,70,000 चालू आहे. 1,70 सांगायची. हा, सांगायची किंमत येईल 1,70,000, हिची 1,60,000. हिची 1,60. म्हणजे जसं दूध कमी तशी किंमत. 1,60,000ची येईल. बरोबर. तर मित्रांनो बघा, याचं पुढं 1,60ची किमतीची आहे. माल मिळत नाही काठावड्यामध्ये. उन्हाळ्याचा माल नाही माल मिळत. मिळत नाही. बरोबर आहे, बरोबर. तर बघा, उन्हाळ्याचा माल तिकडं नाही आहे. तर त्यानुसार त्या किमती आहेत. पण सांगायची किंमत आहे शेवटी व्यवहारात कमी जास्त होते. 21, 31, 1,35 अशा किमतीच्या म्हशी चा व्यवहार होतो या 6 लिटरवाली म्हशीचा. 1,40 असा. हे बघा, नेहमी इथं म्हशी असतात. हे बघा, इकडं पण काही दावणी आहेत, म्हणजे भरपूर म्हशी. आता तुम्हाला असं वाटतं की मी साजिदचं जातो, साजिदचं असं आहे तर तिथं व्यवहार वगैरे होतात, काही किमती वगैरे सांगून देतो, त्यामुळे ते तुम्हाला त्यांची दावण दाखवतो. नाहीतर आपण तुम्हाला सर्व म्हशी फिरून दाखवणार आहे आज. चला, हे बघा, इकडं पण काही म्हशी आहे. भरपूर म्हशी असतात इथं धावणीला. तुम्हाला जिथं योग्य वाटलं तिथं तुम्ही म्हशी खरेदी करू शकता. हे बघा, या सर्व दुधाच्या म्हशी असतात. हे बघा, हे जनरली एखाद्या 8 दिवसाची, ताजी 10 दिवसाची अशा म्हशी आहेत. आज तुम्हाला आपण फक्त बाजार दाखवतोय, बाजारातल्या म्हशी दाखवतोय. जास्त त्या किमती वगैरे आपण काही विचारणार नाही. याच्या पुढे जे आहेत मित्रांनो, हे बघा, एकदम मोठ्या म्हशी आहेत. हे पोपट शेठ सोमाप्पा यांच्या दावणीकडे तिकडे आहे. तिकडे मोठ्या मोठ्या म्हशी बघा मित्रांनो. म्हैस बघा तुम्ही, आता एकदम मोठी म्हशी. हे बघा कशी आहे बघा मित्रांनो म्हैस. जनेल आहे भैया, जनेल आहे का? तर बघा मित्रांनो म्हशी तुम्ही आता एक नंबरच्या टॉप क्वालिटी. क्या भाव घे भैया पैसा? असं आहे. तर मित्रांनो, या मशीनना 1ला 5 लिटर आहे, 1ला 6 लिटर दूध वगैरे चालू आहे. तर त्यांचा व्यवहार होणार आहे, त्यामुळे आपल्याला किंमत वगैरे सांगत नाही. बरोबर, ते पोपट शेटच्या म्हशी त्या बुड्डाच्या तिकडे बसलेली आहे, त्यामुळे त्यांनी किंमत वगैरे सांगितली नाही. मोठा असा बाजार आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही किंमत सांगत नाही, फक्त मोबाईल फिरवत आहे. तर बघा, इथले काही व्यापारी कसं आहे, किंमत सांगत नाही. सर्वजण किंमत सांगत नाही. मग काही सांगतात तर मग ते काही वाढून किंमत सांगतात. तर त्यामुळे आपण तुम्हाला काही फिरून फक्त दाखवून देतो. आणि परत आज मला इकडं बाजाराला यायला उशीर झाला, म्हणजे मी 12 वाजेला आलेलो आहे. तर 12 वाजेला एकदम समजू शकतो तुम्ही, सकाळच्या टायमाला मग किमती वगैरे सांगून देतात व्यापारी. हे बघा,